आज संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच करीच्या दिवशी असे गव्हाच्या पिठाचे किंवा तांदळाच्या पिठाचे धिरडे आणि हरभऱ्याची भाजी करतात. यालाच कर उलट ना असं पण म्हणतात. चला मग आपण हरभऱ्याची भाजी आणि धिरडे बनवूया. हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी मी पहिल्यांदा तवा चुलीवरती तापत ठेवलाय. तवा तापला की त्याच्यावरती तेल टाकणार आहे. इथं मी तव्यावरती तेल टाकून घेतलं. आता ते तेल तापलं का त्याच्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे फोडणीसाठी. मग तो लसूण मी आता ठेचून घेते खलबत्त्यात. भाजीला लसूण हा ठेचून टाकला किंवा पेस्ट करून टाकली का त्याची चव खूप छान येते. मग मी इथे ओबडधोबड हा लसूण ठेचून घेतला आहे आणि हा आता मी ते तेलात टाकून घेणार आहे. लसूण तेलात घालून तो चांगला परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो वास आहे आणि जी चव आहे ना ती भाजीमध्ये पूर्णपणे उतरत. चांगला लसूण परतला. आता त्याच्यात मी हरभऱ्याची भाजी घातली. त्याच्यात चवीनुसार मीठ पण घातलं. मस्त परतून घ्यायची. चांगली परतून घेतली की त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा. आता पाण्याचा शिंतोडा मारून मी तिला चांगली खालीवरती करून मस्त परतून घेतली. तिच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. झाकण ठेवून नंतर काढलं का त्याच्यामध्ये मी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट केला होता एकत्र. तो कूट टाकून दिला. त्याच्यानंतर ती परत चांगली परतून वाफायला ठेवली. आता एकीकडे आपण धिरड्यासाठी पीठ तयार करून घेणार आहे. त्या पिठासाठी मी घेतलं गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ. दोघं पण एकत्र मिक्स करायचे आहे आपल्याला. भाजी तयार झाली त्याच्यामुळे मी ती काढून आता बाजूला ठेवली. पीठ बनवेपर्यंत तवा तापून राहील म्हणून मी तवा पण तापत ठेवून दिला. या पिठामध्ये थोडेसे जिरे, तीळ, ओवा, थोडीशी चिमूटभर हळदीची पावडर आणि मीठ एवढंच मी घातलं आहे. तुम्हाला जर याचा तिखटपणा पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची दळून घालू शकता किंवा 2 चमचा लाल मिरचीसुद्धा टाकू शकता. पण भाजीसोबत खायला बनवणार आहे त्याच्यामुळे मी फक्त मीठ टाकलं आहे. तुम्ही याला तिखट पण करू शकता किंवा गोड पण करू शकता. असं एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही, असं हाताने वरती सोडता येईल बा आपल्याला, ज्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी म्हणतात तसं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचे. तव्याला तेल लावून त्याच्यावर फुलपात्राने मस्त गोल गोल मी धिरडे काढून घ्यायला सुरुवात केली. जाळ घालून घेतला. चांगलं तापलेलं तव्यावरती धिरडं टाकलं आणि साईडने असं तेल सोडून काढा मोकळा करून घेतला. परत वरून तेल टाकलं आणि पलटलं की धिरडं तव्याला चिकटत नाही, काहीच नाही. मस्तपैकी जाळीदार असं धिरडं तयार होतं. छान लालसर रंगावर आपण ते भाजून घेतलंय. असेच मी आता बाकीचे सगळे धिरडे करून घेणार आहे. पहिल्यांदा तव्यावरती तेल टाकून एक फुलपात्राचं माझं प्रमाण आहे त्याच्यामध्ये एक धिरडं बरोबर पूर्ण होतं. असंच एक अंदाज लावायचा आणि मग काढायचे, म्हणजे मग ते जाड पण होत नाही आणि असे छोटे मोठे पण होत नाही, एक सारखे मस्त तयार होतात. एक बाजू भाजली की तिच्यावरनं तेल टाकायचं वरच्या साईडने आणि पलटी करून मस्त खरपूस भाजून घ्यायचे. खूप छान रंग पण येतो आणि चवीला पण चांगले कुरकुरीत लागतात. असेच सगळे धिरडे मी काढून घेतले. एवढ्या पिठात साधारण माझे 10 ते 12 धिरडे तयार झाले. धिरडे आणि भाजी करीच्या दिवशी खाल्ली जाते. या तुम्ही पण खायला. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब